नमस्कार, चला निघू मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, चला निघू आणि आयुष्य जगायला शिकू या वाक्याप्रमाणेच मी एकदा आळंदी आणि विश्रांतवाडी या रोडला जात होतो. मित्रांनो, काहीतरी युनिक आणि आगळ्या वेगळ्या गोष्टींकडे नेहमी लक्ष जातं. मित्रांनो, तसंच माझं लक्ष एका आगळ्या वेगळ्या फळ विक्रेत्याकडे लक्ष गेलं. त्यांच्या डोक्यावरती डझनभर केळी, गळ्यात टरबुजाच्या खापा, गळ्यात द्राक्षाची फोडं, द्राक्षाची घडं, अशा पद्धतीने ते आढळून आले आणि लोकांना करमणूक करत फळं विकून हे दाखवत होते. मित्रांनो, तर त्यांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये आज बोलवलं आहे. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. आनंद वाटला भेटून. येस सर, आपला थोडासा परिचय आमच्या प्रेक्षकांना करून द्या सर. रामकृष्ण हरी. मी दिघे आळंदी रोडवरती गेली 4 ते 5 वर्ष झालं फ्रूट विकतो, पण काहीतरी आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने विकला असं म्हणतात. आणि अगोदर माझं नाव सांगतो. नामदेव दत्ता माने. मी मूळचा लातूरचा, लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुक्यामध्ये बडूर गाव. बरोबर. इथून गेली 4 ते 5 वर्ष झालं तर दिघे आळंदी रोडवरती फ्रूटचा व्यवसाय करतो. पण याचा उद्देश असा आहे की गेली 4-5 वर्षाच्या खाली जे फ्रूट विकत होतो एकटंच विकायचं, एक 400-500 रुपयाची घेऊन गल्लीबोळाने फिरून विकायचं. पण लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन, घेण्याचा दृष्टिकोन असं काही वाटतच नव्हतं हा भाव. पण एक वेळेस फिरून फिरून थकवा आला आणि ज्यावेळेस ह्या हायवे रोडवरती येऊन थांबलो, म्हणजे गल्लीमध्ये पब्लिक काय आपल्याकडे लक्ष देत नाही. मग त्यावेळेस एक विचार केला. 2 ते 3 तास थांबलो. केळी घ्या, सफरचंद घ्या, असं काही बोलत पण काही रिप्लाय देत नव्हतं. त्यावेळेस असं सुचलं की बाबा डोक्यावरती आपण एवढं मोठं कॅरेट वजन घेऊन फिरतोय, मग ते खाली टेकवलं त्या झाडाखाली आणि विचार केला काहीतरी वेगळं करावं. त्यासाठी एक फणी डोक्यावरती उलटी मांडली आणि एक सुलटी हातामध्ये घेतली अशी, आणि काही फळं जरा काहीतरी वेगळं दिसावून एक बुजगवण्यासारखं काहीतरी केलं. आणि त्यावेळेस लोकांचं आकर्षण वेगळं आले, काय असं थांबले. तर त्यावेळेस मग लोकांना आवाज आपला पोचत नव्हता. तर लोकांना आवाज पोचत नाही तर काय करावं, त्यासाठी काहीतरी युक्ती सुचवली. 2-3 दिवसानंतर एखादी पाटी लगेच गळ्यात पाटी घातली. मग लोकांना कसं आवाज पोचत नाही, त्यासाठी ते दिसलं पाहिजे. काय दिसलं पाहिजे की गळ्यामध्ये काहीतरी. मग बोर्ड केला, तिच्यावर केळी 30 रुपये डझन, 40 रुपये डझन असं बोर्ड केला. आणि केळी वर डोक्यावरती दिसली, छातीवरती बोर्ड दिसला. मग आकर्षक लोकांना झाला बाबा केळीचा भाव लावला. मग ते भाव बघून लोकांनी विचार केला हे घ्यायचं, ह्या व्यक्ती काहीतरी वेगळं करून विकतोय. म्हणून लोकांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं रुजलं, म्हणून ते घेत राहिले. आणि तसंच मला पण आवडलं की मग त्यानंतर हालचाल करायची काहीतरी. मग कधी डान्स केल्यासारखं करायचं, कधी नाचत गाता गाता नाचता आलं, नाचता विकता आलं, विकताच मनोरंजन करता आलं. मग त्यानंतर असं बघण्याची टॅक्ट वेगळी की सगळेजण असं का पाहता ते पाहण्याचे दृष्टिकोन. की ज्यावेळेस एखादा 4 व्हीलरवाला, 2 व्हीलरवाला एखादी असं केलं की त्याला वाटतं ते आपल्याकडेच आकर्षित करून पाहतं, आणि पाहिल्यामुळे ते विचार करतात की आपल्यालाच पाहतं. आणि ते लोक आजकाल कसं खरोखर बघायला गेलं तर मोबाईलमध्ये रमलेले. मोबाईलमुळं लोक कुठं लक्ष घालत नाही. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत मोबाईलमध्ये आहेत. ऑफिसमध्ये गेलं तर मोबाईलमध्ये. तर काही लोक कमीत कमी 1 किलोमीटरहून ज्यावेळेस शरदाडून निघाले, बोटकील फाट्यापासून मोबाईल बंद करून येतात. का की आपल्याला बघण्यासाठी. शेजारी सांगतात इथे बघ, एक काहीतरी कॉमेडी आहे, काहीतरी वेगळं काहीतरी आहे. असंच एक 6 महिन्यापूर्वी झालं होतं. कोथरूड म्हणून एक म्हणजे जर एकादशीला ते जोडपं आपलं ह्याला येतं दर्शनासाठी माऊलीच्या. तर ते स्वतःहून आवर्जून सांगतात की म्हणलं की तुमची पूर्ण कॉमेडी जी आहे आमच्या मुलांना आवडते. ते स्वतःहून फोन करून सांगतात की आम्ही येतोय, तुम्ही उभा राहता.